आज आहे माझ्या तिसऱ्या मुलाचा म्हणजेच अद्वैतचा बर्थडे। आज माझा अद्वैत 1 वर्षाचा झाला। आज ना सगळे बाहेर गेलेले, घरामध्ये कोणच नव्हतं, त्यामुळे मला नाश्ता बनवायला वेळच मिळाला नाही। काल ना केकची ऑर्डर द्यायला गेले तेव्हा बर्गरचे जे बन आहेत ते आणले होते आणि पॅटे ऑलरेडी घरात होते, तर आहोंना मी बर्गर बनवून दिला आणि तेवढ्यात भाऊजीसुद्धा आलेले, त्यांना पण बर्गर दिला। मला थोडंसं ना हेल्दी खायचं होतं, तर दीदीने चपाती केली, त्यातली एक चपाती राहिली होती, तर ती मी वर जाऊन आणली आणि अशा प्रकारे अंडा रोल मी इथे बनवायला घेतलेला आहे। तर छान अंड फेटून त्याच्यावर टाकलं, शिजवून घेतला आणि त्यावर कांदा, शिमला मिरची, टोमॅटो टाकून हा जो अंडा रोल आहे ना तो बनवून घेतला। खरं सांगू, मला सकाळी सकाळी खरंच खूप भूक लागते, त्यामुळे मी सगळ्यात पहिले तर नाश्ता करते। छोटू माझा झोपून उठला होता, त्याला खूप भूक लागलेली, तर त्याला पोरेज खाऊ घातलं आणि त्यानंतर लगेच किचनमध्ये आली। भांडी रात्रीची होती ती लावली आणि सकाळची जी भांडी आहेत ना ती पूर्ण बेसिन भरला होता, तर ती सगळ्यात आधी घासली, किचन ओटा स्वच्छ केला आणि आहोंनी मच्छी आणली होती, पॉपलेट आणि सकाळपासूनची सगळी कामं जी आहेत ना ती छोटूला घेऊनच केली। भाऊजी आलेले, थोडी तेव्हा मदत मला झाली, त्यांनी थोडंसं छोटूला घेतलं, तेव्हा माझी कामं आवरली। 1 वाजता दीदी शाळेतून आली ना तेव्हा मटण घेऊन आलेली, रात्री मटण बिर्याणी बनवायची होती आणि आली तेव्हा तिने लगेच डाळ भात ठेवलं आणि त्यासोबत पॉपलेट पण फ्राय केले। एकच फक्त प्रॉन्सची भाजी करायची होती, तर ती मी केली। प्रॉन्सची भाजी केल्यानंतर मी बाहेर आली, तर बाहेर ना नारळ काढले, त्याला नारळ पाणी मलाई खूप आवडते, त्यामुळे एक नारळ ना त्यालाच लागतो। दुपारचं माझं जेवण चालू आहे, संध्याकाळी छोटूचा वाढदिवस आहे, त्यामुळे नेक्स्ट व्लॉग बघायला अजिबात विसरू नका।